नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 5 पर्यंत 10वीच्या इंग्लिशच्या बोर्डाचा पेपर कसा सोडवायचा पाहिलं होतं. त्यामध्ये लेटर रायटिंग त्यानंतर डायलॉग रायटिंग पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर देखील पाहिलं होतं आणि आज आपण एक्सपान्शन ऑफ आयडियाज कसं लिहायचं ते पाहणार आहोत, जेणेकरून तुम्ही देखील यामध्ये 5 पैकी 5 बोर्डाच्या परीक्षेत नक्कीच मिळवाल. तर एक्सपान्शन ऑफ आयडियाज हा क्वेश्चन नंबर 6 बी मधला जो आहे तो पहिला प्रश्न असणार आहे. याला और देखील असणार आहे रिपोर्ट रायटिंग किंवा स्टोरी रायटिंग. तर यामध्ये एकच सोडवायचं आहे तुम्हाला. एक्सपान्शन ऑफ आयडियाज मी सोडवलेला आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता की अ स्टिच इन टाइम सेव्हज टाइम ही जी प्रूव्हर्ब आहे की 1 टाके वेळीच घातलेला 1 टाका 9 टाके वाचवतो. ही जी मराठीतली म्हण आहे ती तुम्हाला काय करायचं आहे तर त्यावरती तुम्हाला एक्सपान्शन ऑफ आयडियाज ते व्यवस्थित लिहायचं आहे. तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं तर या प्रूव्हचा अर्थ काय ते पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तर इथं काय लिहिलेलं आहे पहा. दिस प्रूव्ह एम्फासाइजेस द इम्पॉर्टन्स ऑफ टॅकलिंग प्रॉब्लेम्स इमिजिएटली रॅदर दॅन वेटिंग. तर वेळेवरच आपल्याला काय करायचं आहे, आपलं कामं जी आहेत ती व्यवस्थित काय करायची तर टॅकल करायचे आहेत, जेणेकरून प्रॉब्लेम्स क्रिएट होणार नाही. त्यानंतर पाहू शकता दुसरा पॅरेग्राफ असणार आहे तो एक्झाम्पल्स द्यायचे आहेत. तर तुम्ही स्टुडंटचं देखील एक्झाम्पल लिहू शकता. जर त्याने एक्झामच्या आधी अभ्यास रेग्युलरली स्टडी नाही केला तर त्याला एक्झामच्या वेळेस काय डिफिकल्टी येऊ शकते पेपर्स लिहिण्यासाठी. तर अशा प्रकारे तुम्हाला एक्सपान्शन ऑफ आयडियाज ॲटलिस्ट 2 to 3 पॅरेग्राफ्समध्ये लिहायचं आहे, जेणेकरून तुमचे 5 मार्क्स हे कुठेही जाणार नाहीत. त्यानंतर पहा सेक्शन जो 6 असणार आहे तो ट्रान्सलेशनचा असणार आहे. हा खूप सोपा प्रश्न आहे, ज्यामध्ये तुम्हाला पहिला जो देणार आहे सेक्शन सेकंडमधला क्वेश्चन नंबर 7A जो असणार आहे तो 4 वर्ड्स तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन करून लिहायचं आहे, जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर बी देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. 2 सेंटेन्स कोणत्याही 2 सेंटेन्सचं तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून लिहायचं आहे, जे 2 मार्क्स तुम्हाला देऊन जातं. आणि त्यानंतर सी जो असणार आहे एखादी प्रूव्हअप देतील आणि तुम्हाला काय करायचं आहे तर त्या 2 प्रूव्हपैकी एका प्रूव्हअपचं जे येईल तुम्हाला प्रूव्हअपचा अर्थ मराठीत लिहायला, तर त्या एका तुम्हाला प्रूव्हअपचा अर्थ जो व्यवस्थित येईल तो लिहायचा आहे. तर मॅन इज द स्लेव ऑफ हिज हॅबिट्स. माणूस सवयींचा गुलाम आहे इथं लिहिलेला आहे पहा. जर यापूर्वीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो देखील तुम्ही व्हिडिओ तिथे लिंकवर क्लिक करून पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.